मान्सूनची भारताकडे आगेकूच सुरू आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनचे मोठे ढग वेगाने तयार होण्यास सुरुवात झाली आहे। भारतीय हवामान विभागाला उपग्रह चित्राच्या माध्यमातून मान्सून सक्रिय होण्याबाबत दिलासादायक चिन्ह आता दिसू लागलेलं आहे। थेट जाणार आहोत रत्नागिरीला। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मनोज, आपण पाहतोय रत्नागिरी आणि कोकण पट्ट्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतायत। मात्र आता मान्सूनची भारतीय किनारपट्टीच्या दिशेने एक सकारात्मक आणि वेगवान वाटचाल सुरू झाली आहे। नक्कीच वृषाली, या ठिकाणी मान्सूनच्या दृष्टीनं आनंदाची बातमी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचे मोठे ढग वेगाने तयार होण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे आणि भारतीय हवामान विभागाला उपग्रहाद्वारे मिळालेल्या चित्रानुसार हे मान्सून सक्रिय होण्यासंदर्भातील जी चिन्ह आहेत ती अधिक ठळकपणे दिसायला लागलेली आहेत। मान्सूनचे ढग वेगानं भारतीय किनारपट्टीच्या दिशेनं या ठिकाणी आगेकूच करताना पाहायला मिळत आहेत। तर अरबी समुद्रात मान्सूनसाठी सध्या या ठिकाणी सक्रिय वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे। देवभूमी अर्थात केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन येत्या 2 ते 3 दिवसात होईल असा देखील अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। आणि आपण सध्या अरबी समुद्र किनारपट्टी भागात आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी काळ्या ढगांची दाटीवाटी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। म्हणजे अरबी समुद्रात नक्कीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।